नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आज कृष्ण जन्माष्टमी. इकडे आम्ही अमेरिकेत कशी साजरी केली ते सांगते. सकाळी प्रसन्न मनाने तयार होऊन सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं. पूजेसाठी फुलं तोडली. नंतर पूजेचं सगळं साहित्य काढून ठेवलं. आईनी देवाची पूजा केली. शुक्रवारची जिवती देवीची पूजा केली. जिवती देवीला गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवला आणि आम्ही दोघींनी नित्यसेवेचं सगळं आमचं वाचन केलं. आधी प्रसादासाठी सुंठवडा बनवून घेतला. श्रावण महिन्यात कृष्णाष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून या दिवशी आपण आनंदोत्सव साजरा करतो. जन्माष्टमीला उपवास करून कृष्णप्रेमाची भक्तिगीते गाऊन रात्री जागरण करण्यात येतं. श्रीकृष्णाचा जन्म हा मध्यरात्रीचा आहे. त्यामुळे कृष्णाच्या बाळाच्या रूपाला अंघोळ घातले जाते, कपडे घातले जातात आणि पाळण्यात ठेवले जाते. त्यानंतर पंजिरी, सुंठवडा, डिंकवडा करून त्याचा नैवेद्य श्रीकृष्णाला अर्पण करतात. स्त्रिया त्यांच्या घराच्या दाराच्या बाहेर आणि स्वयंपाकघराबाहेर लहान पावलांचे सगळीकडे छानपैकी ठसे काढतात. कृष्णाचं त्यांच्या घरातील प्रवासाचं हे प्रतीक मानलं जातं. भारतात सर्वत्र हा उत्सव साजरा केला जातो. आम्हीसुद्धा सकाळी श्रीकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली. आईंनी सगळी छानपैकी पूजा सांगितली आणि मनोभावे सगळी आम्ही पूजा केली. त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती केली आणि संध्याकाळी मैत्रीण श्रीदेवी हिच्याकडे वरलक्ष्मीचं हळदी कुंकू होतं, तिकडे आम्ही गेलेलो होतो. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, या 2 पेंटिंग्स दिसत आहेत. या पेंटिंग्स तिच्या आजोबांनी काढलेल्या आहेत. याच्यामध्ये राम आणि दशावतार याच्यामध्ये त्यांनी काढलेला आहे. तसंच तिने सगळ्या दशावताराच्या ज्या मूर्तीज आहेत छोट्या छोट्या पितळेच्या आणलेल्या आहेत आणि खूप छान डेकोरेशन तिने त्याचं केलेलं आहे. संध्याकाळी रात्री म्हणजे आम्ही घरी आल्यानंतर रात्री 8 अध्याय ते 18व्या अध्यायापर्यंत भगवद्गीतेचं पठण केलं आईंनी आणि मी. नंतर कृष्णाची भजनं म्हटली आणि बरोबर 12 वाजता श्रीकृष्ण जन्म साजरा केला. बाहेर येऊन चंद्राचं दर्शन घेतलं, नमस्कार केला आणि आरती केली आम्ही रात्री. अशा प्रकारे आम्ही कृष्ण जन्माष्टमी साजरी केलेली आहे. दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याचा नैवेद्य दाखवला आणि भाऊंनी म्हणजे सासऱ्यांनी भागवत वाचलं होतं. त्याची समाप्ती होती म्हणून गुळाचा शिरा केला आणि भागवताला सुद्धा नैवेद्य दाखवला आणि मनोभावे आम्ही भागवताची सुद्धा आरती म्हटली, आरती केली. अशा प्रकारे जन्माष्टमीचा उत्सव आणि गोपालकालाचा दुसरा दिवस आम्ही साजरा केलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही उपवास सोडला. धन्यवाद.